मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। बीडमधील हत्या प्रकरणावरून मस्साजोगमधील बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। फरार आरोपीला अटक न झाल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। वाल्मिक कराडला 302 चा आरोपी बनवण्याचीही मागणी आहे। वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करून मकोका लावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। तसंच फरार आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा। उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदेंची सरकारी वकील म्हणून तात्काळ नियुक्ती करा। एसआयटी मध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करा। प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी। केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करा। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोग येथील ग्रामस्थ आज जे आहे ते मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत आणि मस्साजोग गावातील हेच ते मोबाईल टॉवर आहे। साधारणपणे सकाळी 10 वाजता या टॉवरवर चढून जे आहे ते ग्रामस्थ व संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांचे भाऊ धनंजय देशमुखही सहभागी होणार आहेत आणि या टॉवरवर चढून जे आहे ते आंदोलन करणार आहेत। आपण जर बघितलं तर हत्या प्रकरणातील आरोपी तात्काळ अटक करण्यात यावा, त्याचबरोबर तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, तसेच खंडणी प्रकरणातील आरोपीला मकोका लावण्यात यावा व हत्येच्या गुन्ह्यात खंडणी प्रकरणातील आरोपीचा समावेश करण्यात यावा। ह्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते मस्साजोग येथील ग्रामस्थ व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाच्या असणार आहेत। यापूर्वी त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आता पुन्हा ग्रामस्थ जे आहे ते मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत असताना आपण पाहायला मिळणार आहेत। रात्रीपासून जे आहे ते पोलिसांच्या वतीनं या टॉवरच्या भोवती बंदोबस्त लावण्यात आला आहे। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दरम्यान आज जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्या अनुषंगानं हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं मानलं जाते आणि याच टॉवरवर चढून ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत। पोलिसांच्या वतीनं मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं, 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तो उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं, मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही।